दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज रोज मिळतं त्यांना. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता पोर्तुगीज चर्च दादर पश्चिम या ठिकाणी आणि आज दोन जणींना पुन्हा भेटणार आहोत. सुनबाईंचं नाव आत्ताच सांगतो, सोनिया अतुल परचुरे आणि सासूबाई आहेत शुभांगी भरत परचुरे. नावं ओळखीची वाटत आहेत. हो, मला तर खूप जवळची आहे ती नावं, पण आजच्या भागामध्ये यांना बोलतं करणार आहोत. आजचा दिवसही किती छान, 31 डिसेंबर 2012. आत्ता 2012च्या सूर्याचा अस्त झालेला आहे आणि उद्या सूर्योदयाबरोबरच नवीन वर्ष सज्ज होणार आहे. सर्वजण आज जल्लोष करण्याच्या मनस्थितीत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि गेले काही भाग आपण बघितले तर साधारणतः त्याची तयारी कशी होती किंवा त्या गमती जमती सगळ्या न्याहाळल्या. आजपासून डान्स महाराष्ट्र डान्स सुरू होत आहे खऱ्या अर्थाने. बरं, आता परचुरे कुटुंबाकडे जाणार ना, तिथे सुद्धा एक गंमतच आहे. म्हणजे म्युझिक वाजलं ना की सोनियाताई लगेच त्या तालावरती ठेका धरतात आणि अतुलजींचे म्हणे पाय थरथरतात. नेमकं काय होतं? कारण त्यांना बोलतं केल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार नाहीत. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया परचुरे कुटुंबाला. माणसाने काळानुसार बदललंच पाहिजे. लोक बदलले म्हणून आपण का बदलायचं? मुलांच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असावं पण ओव्हर प्रोटेक्टिव्ह नसावं. प्रोटेक्टिव्ह किंवा ओव्हर प्रोटेक्टिव्ह हे ठरवायचं कुणी? मला असं वाटतं की मुलींनी 4थी-5वी पासून सायकलवरनं शाळेत किंवा क्लासला जायला काहीच हरकत नाही. हल्ली ट्रॅफिक इतका वेड्यासारखा वाढलाय की नसते रिस्क घेण्यापेक्षा चालत जावं ना. भांडणात वातावरण निवळण्याकरता झुकतं माप जरा बाईने घ्यावं, होय नाही? वातावरण निवळण्याकरता झुकतं माप बाईने घेतलं ना की मुद्दा कधीच सिद्ध होत नाही. हे तुम्ही पाहिलं. अजून असं बरंच काही घडणार आहे पण ते बांदेकर आल्यावर. नमस्कार. 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 आई, तुमचं बालपण कुठलं? सोलापूर. बाबा, तुमचं बालपण कुठलं? मुंबईतच. मुंबईत. दादर म्हणजे. दादरमध्ये. मग तुम्ही सोलापूरला कशासाठी गेला होता? सोलापूरला गेलो नाही आम्ही. सोलापूरला माझी मावशी आणि ह्यांची काकू ह्या मैत्रिणी सांगलीच्या. एक मिनिट. गोंधळ आहे. तुमची माझी मावशी आणि यांची काकू, या दोघी मैत्रिणी सांगलीच्या. हो. बर, मग मग माझ्या मावशीने विचारलं माझ्या वडिलांना की असं एक चांगलं स्थळ आहे तर लग्न करायचं आहे का? तर खरं म्हणजे तसं मला ग्रॅज्युएट व्हायचं होतं पण वडील म्हणले चांगलं स्थळ असेल तर चालेल. झालं, मी दाखवलं आणि हे पहिलंच स्थळ आणि त्यांनी हो म्हटलं. बरं, यांच्या बाबतीत काय चाललंय आता जरा जाणून घेऊया. तुमचं कसं काय? कसं जमलं म्हणजे आम्ही दोघं जण एकत्र तुझं पैशामध्ये काम करत होतो. पु ल देशपांडेंच्या 75व्या वर्षाचं सेलिब्रेशन होतं. तर काम करता करता असं ठरलं की आपण आता लग्न करूया. म्हणजे फॉर्मली आम्ही काही विचारलंच नाही एकमेकांना. एक दिवस आम्ही जेवायला गेलो प्रयोगनाथ संपल्यानंतर, तेव्हा मी सोनियाला म्हटलं की आता आपण लग्न करूया. ती म्हटली हो आपण लग्न करूया. इतकं पटकन. फक्त हे जेवायला जाईपर्यंत मला वाटत म्हणजे हा इतका अबोल आहे की मला खूप कन्फ्युजन होतं शेवटपर्यंत की मला जे वाटतंय ते ह्याला वाटतंय की नाही. त्यामुळे मी आपली सतत चेक करायची की ह्याच्या बारीक बारीक सटल रिॲक्शन हे तेच आहे ना असं मला अंदाज घ्यायला जरा वेळ लागला. म्हणजे काय असायचं? तू बारीक रिॲक्शन काय असायचं? म्हणजे मला असं वाटायचं की आम्ही एकत्र नाटकात काम करायचो तर मला असं वाटायचं की मी आल्यानंतर ह्याचा काहीतरी वेगळा चेहरा होईल किंवा माझा नवीन ड्रेस हा मला कॉम्प्लिमेंट. असं काय असतं का?
हे मला खूप नंतर कळलं की मला एकदा सोनिया म्हणली तू माझ्याकडे बघतच नाही. म्हणून बघितलं की तुझ्याकडे. नाही ना, आल्यानंतर मी आज नवीन कपडे घातले होते. म्हटलं हो, आता हेच कळलं नाही नवीन कपडे. बरं समजा नवीन कपडे घातले, काय मी काय बसलेल्या माणसाने काय उठून उभं राहायचं, नाचायचं, काय करायचं, काय काय तुला काय अपेक्षित होतं? तिची अपेक्षा काय होती मी सांगतो. समजा ही आरशासमोर मेकअप करते, मी दरवाजा उडून आलो की मला माहिती असायचं ती बसलेली असेल आणि कोणी बसलेलं असेल आणि मला समोर कोणतरी दिसलं, मी सरळ समोर बोलायला जायचो. तर इथं म्हणलं की तू वळून सुद्धा बघत नाही माझ्याकडे. माझं अजूनही म्हणणं आहे काय काय सांग. पण की आता मी लग्नाची साडी समजा 2 वर्षांनी ती नेसली तर मला असं वाटतं की यांनी म्हणाले की लग्नातलं आहे ना ही आता birthday. हेच कळलं पाहिजे ना पहिल्यांदा. मुळात पण लग्नाची हे होती, त्याला हे कळलं तर मी कळतच बोलीन. नाही. मी हेअरकट केलेला, मी एवढे केलेले, एवढेसे केलेले, अतुलला कळत नाही. काही बदल त्याला कळत नाही, त्याला नाही लक्ष देत. पण तू रागावलीस तर ते कळतं. मी नाही तेही रागवत. तू पण नाही रागवत. हा नाही रागवत नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी नोटीस पण मग करावं. नाही, प्रेमाचं कसं कळलं तेव्हा तुला? प्रेमाचं कळलं कसं नाही हो, म्हणजे असं काही स्पेसिफिक नाही, पण एकूण तिच्या वागण्यावरनं मला कळलं की तिच्या हो. पण माझ्या वागण्यावरनं शेवटपर्यंत तिला कळलं. मला ह्याच्या वागण्यावर कळत नव्हतं बाबा काय आहे. खरंच खरंच प्राधान्य अतुलला दिलं, हो हो. प्रश्नच नाही प्रश्न यामागचं कारण काय? नाही. अतुलची पर्सनॅलिटी एकतर, आणि अतुलचं अतिशय अतुल गोड आहे खूप, असा तो दिसला नाही तरी. कसं वाटतंय आता? म्हणजे आपण ऐकून घ्यायचं होतं काय? वाईट काय आहे त्याच्यात? बरं बाबा, सुनेबद्दल सांगा, काय वाटतं तुमच्या सुनेबद्दल? सुनेबद्दल म्हणजे ती आयडियल आहे ती त्या बाबतीत, म्हणजे इन ऑल रिस्पेक्ट A1. कौतुकास्पद. हो, कौतुकास्पद. अगदी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जे काम ती हातात घेते ते तिच्या मेहनतीनं 100% झालं पाहिजे असं तिची त्याच्यात प्रयत्न असतो आणि ते सक्सेसफुल होतं. या कुटुंबाबद्दल आपण ऐकतो आहोत, अजूनही बोलणार, यांना बोलतं करणार काही गोष्टी आहेत की नाचाबद्दल मला जाणून घ्यायचे आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. कारण तुम्हाला सांगायला आवडेल की अतुल उत्तम नाचतात. हे हसणं जे आहे ना, हे प्रोत्साहनाचं आहे. याबद्दल नंतर गप्पा मारू. पण आता पहिला प्रश्न सुनबाईंसाठी, तुमचा कोणता गुण वाखाणण्याजोगा आहे असं सासूबाईंना वाटतं? बापरे, माझ्यात गुण आहे. आधी मला एका वेळेला अनेक ठिकाणी काम करत असते, ते काय झालंय? तडीस नेते बऱ्यापैकी. आता एक मिनिट, काय काय म्हणणं? हा. काय? एकदा हातात एखादं प्रोजेक्ट घेतलं की ते 100% तडीच नाही, त्याच्यात पडेल ती मेहनत करू. आणि चर्चेत सुद्धा एखादा विषय असेल तर त्या मुद्द्यावर ठाम राहा. हो अगदी 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 अगदी. पुढचा प्रश्न, खाण्याचा कोणता पदार्थ आठवला की अतुलला फक्त आई दिसते? साबुदाण्याची खिचडी. अभिनंदन. आणि आई, आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. हा. कोणत्या बाबतीत अतुल तुमच्याऐवजी बायकोला 100 गुण देईल? धिटाई. किंवा धाडस? धाडस. अरे वा. 17 वर्षाच्या सासू सुनांच्या नात्यात कोणती गोष्ट कधीही झाली नाही आणि त्याला जबाबदार कोण? तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे हे तुम्ही का केलं असं तिनं मला आजपर्यंत कधीच विचारलं नाही. किती छान. पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी, प्रवासामध्ये फक्त आणि फक्त कोणती गोष्ट तुम्ही कॅरी करू शकता सोबत असं तुमच्या पत्नीला वाटतं? नाही माहिती. थांबा, त्यांनाच विचारूया ना. स्वतःला एवढाच आणि तिला तेच. अतुल, पुढचा प्रश्न तुझ्याकडे. तू कोणती गोष्ट स्वीकारत नाहीस असं तुझ्या बायकोला वाटतं? माझी कुठलीही चूक. आणखी कुठली गोष्ट? मला असं वाटतं की बदल कुठलाही. बरं, वेगळा- डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम आता सुरू आहे. आम्हाला अतुल त्यामध्ये कधी दिसेल? आम्ही काय खूप म्हणून? उत्सुक आहोत. काय म्हणून? मेंटॉर म्हणून, जज म्हणून, काय म्हणून? नाही, एखादा पार्टिसिपंट म्हणून. एखादा परफॉर्मन्स. नाही, मी आता याच्यासाठी प्रयत्न करेन, पण हा तुम्हाला विचार दिला. एवढं आपल्याला ऐकायला मिळालं तरी खूप आहे. आणि आता सोनिया वहिनी, तुमच्याशी मला बोलायचं. बरं, आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स म्हणजे आज खूप खरं तर चांगला दिवस आहे, कारण आज 31 डिसेंबर आणि त्याचबरोबर
इतके दिवस इतके भाग आम्ही बघतो आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही कसे गेलात, कसं ते स्पर्धक निवडले, हे सगळी प्रक्रिया बघितली. पण आजपासून खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेला सुरुवात होते आहे. त्याबद्दल आधी शुभेच्छा. थँक्यू. कसा होता सगळा, म्हणजे ही प्रोसेस कशी होती सगळी? खूपच मस्त आणि एक्साइटिंग होती असं मला वाटतं. कारण की प्रचंड स्पर्धक आले होते. म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं मी की इतक्या लोकांचं हे स्वप्न असू शकतं की महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार मला व्हायचंय. आणि खूप मेहनत घेतात लोक. त्याच्यानंतर सगळं महाराष्ट्रभर, नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर सगळीकडचं टॅलेंट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जे आम्ही अफलातून 18 निवडलेत ते खरंच आदेश टॅलेंटेड आहेत मुलं. पण डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये आता तुम्हाला मास्टर म्हणतात ना? हो. कसं वाटतं ते ऐकताना? छान. आधी जड वाटायचं खूपच, आणि आता छान वाटतंय. आणि आता खऱ्या अर्थाने एपिसोड सुरू झाल्यावर दडपणाचंही वाटतंय. बरं, तुम्ही आणि सोबत कोण कोण आहे मग? माझ्या बरोबर मास्टर देवेंद्र, म्हणजे ज्याला फोक डान्स एक्सपर्ट म्हणून ते आहेत. आणि मास्टर स्वरूप जे बॉलिवूड, हिपहॉप आणि कंटेम्पररी मध्ये तो एक्सपर्ट आहे. तर मग हे तिघे जण आहे. पण या तिघांमध्ये एक वेगळे पण दडलेलं आहे की कथक मध्ये अलंकार करून आता सोनिया या डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये आहेत. 2 जे मास्टर आहेत त्यांच्यामध्ये पण एक वेगळेपण असं आहे की स्वरूपमध्ये जितके पण पुरस्कार सोहळे आपण बघतो, मझी पुरस्कार सोहळा असेल त्याचं दिग्दर्शन, कोरिओग्राफी ही दरवर्षी स्वरूप यांची असते. आणि देवेंद्रची वैशिष्ट्य, म्हणजे देवेंद्रचं वैशिष्ट्य असं आहे की ग्राउंड इव्हेंट्स, म्हणजे कॉमनवेल्थ सारखे किंवा मिनी ऑलिम्पिक असू द्या किंवा ऑलिम्पिक सारखे जे सोहळे असतात की ज्याच्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना घेऊन परफॉर्मन्स द्यायचा असतो, त्यामध्ये त्यांची मास्टरी आहे. वेगळं व्हिजन लागतं. आणि कारण ते सिंक्रोनायझेशन आणि ते इतक्या मुलांकडून करून घ्यायचं, यात त्याची मास्टरी आहे. असे 3 मास्टर्स आपल्याला डान्स महाराष्ट्र डान्समध्ये बघायला मिळणार आहेत. तुम्हाला तिघांनाही शुभेच्छा. आणि त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं जे टॅलेंट तुम्ही निवडून इकडे आणलेलं आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या प्रवासासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा. आणि आता या दोघांसाठी, आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा आपली मतं देऊ शकता, चर्चेचा विषय असा आहे आजचा, नवरा बायकोच्या वादामध्ये पहिली माघार कोणी घ्यावी? आता मी म्हणते हे आताच्या पिढीला जमणार नाही, पण जे पिढ्यानपिढ्या संस्कार झालेत त्यावरून मी असं म्हणते की बाईने त्या क्षणी थोडीशी, हे अन्याय आहे बाईवर हे मला माहिती आहे, पण तरी त्या क्षणी ते वातावरण सुधारण्यासाठी थोडीशी माघार घ्यावी. आणि थोड्या वेळाने नवऱ्याचा राग शांत झाला की आपलं म्हणणं त्याच्यावर बिंबवावं. अरे वा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की माघार कोणी घ्यावी? तर बाईने घ्यावी. हो, बाईने घ्यावी. हो. तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं मुलांनी. बर. कारण तुझ्यासाठी काही करेन वगैरे असं म्हटलेलं असतं लग्नाच्या. मी असं कधी म्हटलं, त्यामुळे हा प्रश्न माझ्या बाबतीत येत नाही. ती जनरल सांगते. मी असं कधी चुकून पण स्वप्नात सुद्धा म्हटलेलं नाही की मी तुझ्यासाठी चांगले तोड काही करीन. मी असं कधीही म्हटलेलं नाही. पण आम्ही तुमच्यापर्यंत आलेलोच नाही. मी सांगतोय, मी आय वॉन्ट टू क्लॅरिफाय. इथेच मला ते क्लिअर करायचंय. ते पुढे चर्चाच व्हायला नको. मला असं वाटतं मुलांनी घ्यावी माघार. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? बायकोने माघार घ्यावी तात्पुरती, किंवा तो टेन्शन निवळेपर्यंत तरी घ्यावी. नंतर ती म्हणते तसं हा, नंतर मग बॅकलॅश म्हणतात तसं ते करू शकते. म्हणजे माघार बाईनेच घ्यावी. मला असं वाटतं की ज्याचं चूक आहे त्यांनी माघार घ्यावी. आता काही कोणी बायकाने वगैरे घ्यायची गरज नाही. आपण ते करणारच असं ना. तोच तर प्रॉब्लेम आहे. त्यासाठीच तर हे सोल्युशन आहे की तात्पुरती कोणीतरी माघार घ्यावीच लागते ना. पण मग ती कोणी घ्यावी? नाही, मला असं वाटतं की हा पर्सनॅलिटी, प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे की आता या आई बाबांच्या बाबतीत आई माघार घेत असेल, माझ्या आणि सोन्याच्या बाबतीत कदाचित मी माघार घेत असेल. नाही मी सांगतोय तुला, म्हणजे असं काही आमच्याकडे नाहीये. पण उदाहरण सांगते. हा काही थंब रूल नाहीये. नवरा बायकोमध्ये ज्याच्यात जो जास्त भांडोरा असतो त्याच्यात दुसरा माणूस माघार घेतो थोडक्यात. तुमच्याकडे कसं होतं मग साधारण? नाही, आमच्याकडे मी सांगितलं ना, फारशी भांडण्याचा प्रश्न होत नाही. तुला सगळं करतो, कोण घेतं माघार? तू घेते. बरं, तू घेतेस.
म्हणजे अशा तऱ्हेने आता तरी इथे माघार घेण्याचा प्रश्न आलेला नाही. तुम्हीच घेतली माघार. हे तर आता सगळ्यांनीच बघितलं की मी माघार घेतली आता. आणि अतुल असं करून जे काही ते संपलंच अतुल. तेव्हा आत्ता तरी इकडे माघार कोणी घेतली हा आता आपण आपल्यापुरतंच ठरवूया. पण आमच्या घरी विचार कराल तर मी माघार घेतो, इथे अतुल माघार घेतो. खोटं आहे हे आपण हे खोटं आहे हे खोटं आहे. नाही नाही, हे खरंच आहे अतुल. आणि त्यामुळे फक्त आधीच्या पिढीमध्ये आई माघार घेत होती हे आपल्या लक्षात आलेलं आहे. काय मग बाबा, गाणं नाही मिळत आहे या घरात आज? पण गाणं आहे ना, गाणं त्यांच्या रूपाने आहे ना. म्हणजे बाबा पंडित राम मराठ्यांकडे खूप वर्ष शिकलेत, म्हणजे अनेक मैफिलींना तंबोऱ्याची साथही केलेली आहे. अरे वा, रेडिओचे ए ग्रेड आर्टिस्ट होते आणि त्यामुळेच ते गाणं आमच्याकडे आलं ऍक्च्युली. बाबा आज ऐकवा ना काहीतरी. एक अभंग म्हणतो. धाव विभो करुणा कर माधव, धाव विभो करुणा कर माधव, जनन मरण भय हरण करी त्वरे, जनन मरण भय हरण करी त्वरे, चरणी शरण दृढ केशव किंकर, चरणी शरण दृढ केशव किंकर, धाव विभो करुणा कर माधव, धाव विभो करुणा कर माधव, धाव विभो, धाव विभो, धाव विभो करुणा कर माधव. वा 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 बाबा, हे म्हणजे हे आमच्या घरी पण सरप्राईज आहे, असं स्वतःहून म्हणणं. आणि 17 वर्षात ऐकलेलं नाही, मी पहिल्यांदा ऐकलं. क्या बात. अरे वा 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 बाबा. आणि 75 ना रनिंग. आणि किती मनापासून आणि किती गोड, हो. म्हणजे किती नाही, मला पण ते पॉझिटिव्ह. सरप्राईजच आहे. काय सांगताय? आपण म्हणाले हे. हो, आमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज. येस. तेव्हा बाबा या दोघांना आता थोडस बोलतं करतो. हो, तू सांगायचं अतुलची आवडती डान्सर. त्याला डान्स फार नाहीच तो बघत. आणि त्यांनी दिलंय उत्तर. सखील परचुरे. करेक्ट आहे की नाही? अतुलचा आवडता विनोदी अभिनेता. चार्ली चॅप्लिन. कारण म्हणजे अनेक लोकांची अनेक कामं मला आवडतात, पण ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये चार्ली. अतुलचा सर्वात नावडता विषय. लोकांच्या घरी जाणे. काय बाबा, बरोबर आहे. बरोबर आहे. अतुलचे स्वतः अभिनय केलेलं आवडतं नाटक. वा गुरु. मला असं वाटतं की सगळ्यात मी केलेल्या रोल मधला सगळ्यात कठीण तो रोल होता. अतुल, आता तुझ्यासाठी प्रश्न. सोनियाचा आवडता विनोदी कलाकार. तिला मनापासून मी हसताना अनेक वेळेला बघितलं ते म्हणजे एक तर तिला संजय नार्वेकर आवडतो. करेक्ट. काय यांची आवडती डान्सर. हिंदी सिनेमातली असेल तर श्रीदेवी. हिचा आवडता विषय, हिला न आवडणारा विषय. न आवडणारा विषय नाही. सतत डिसिजन बदलतो अतुल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत. मोठे डिसिजन पटकन घेतो. बरोबर. हिने तुझ्यापासून लपवलेली गोष्ट. फारसं काही आठवत नाही ना. बर, या गप्पा. आणि खरं तर प्रत्येकाला असं वाटत असेल की हे संपूच नाही, कारण बघा नाच, अभिनय, गाणं सगळंच मिळालं आणि यापेक्षा वेगळी भेट काय असावी. नेहमी असेच हसत आनंदी राहा असं सांगत परचुरे कुटुंबाच्या या गृहलक्ष्मीचा आता आपण सन्मान करणार आहोत. पैठणी देऊ त्याआधी अतुल झी मराठीकडून ही भेटवस्तू. अरे थँक्यू बाबा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. वा वा. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना ही पैठणी. अभिनंदन. धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2013 सज्ज होत आहे आणि हो, महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये अजूनही होम मिनिस्टरचा कॅमेरा पोहोचला नाही याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. आम्ही थांबणार नाही. आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत, कारण हा आनंद, तुमच्या घरातला आनंद आम्हाला अनुभवायचा आहे आणि तुम्हाला भरभरून आनंद द्यायचा आहे. तेव्हा येत आहोत पुन्हा नव्या जोमाने तुमच्याकडे. आजचा भाग इथे संपतो आहे. आपणा सगळ्यांना 2013
या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग फक्त झी मराठीवर.